आर्जिंग करताना आवाज हा सगळ्यात महत्वाचा आहे. हं. किंबहुना ज्यावेळेस आपण अभिनय करतो त्यावेळेस सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचं बॉडी पोश्चर महत्त्वाचं असतं, तुम्ही दिसता कसे ते महत्त्वाचं असतं, तुम्ही कसे एक्सप्रेशन्स देता ते महत्त्वाचं असतं. हो. परंतु जसं गायकांचा देखील फक्त आवाज या गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि तशी मेहनत घेतली जाते. तुमच्या बाबतीत देखील आर-जे म्हणल्यावरती आवाज या गोष्टीवरती जास्त मेहनत घ्यायला लागत असेल. तर आवाजावरती मेहनत घेताना तुम्ही काय-काय गोष्टी करता? आता खरं तर मी ह्याचं क्रेडिट घेणार नाही. म्हणजे शामराव जोशी सरांसारखी काही व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आली आणि त्यांनी आम्हाला खूप शिकवलं याबद्दल. आणि सगळंच त्यांनी आम्हाला दिलं. त्यातलं थोडंफार आम्ही ग्रास्प केलं. त्यातनं काही आम्ही एक्सरसाइज शिकलो. मग अगदी साध्यातला साधा एक्सरसाइज असेल, की जे थिएटरच्या वर्कशॉपमध्ये सगळेजण करतात. पेन्सिल एक्सरसाइज, की पेन्सिल तोंडात ठेवून बोलणं. यानं एक तुम्ही अडचण निर्माण करता जिभेला आणि मग ते जीभ आणि तुमचं ओव्हरऑल तोंड जे आहे ते व्यवस्थित ती अडचण दूर केल्यावरती व्यवस्थित तुम्ही बोलायला लागता. हा पेन्सिलचा एक वर्कआउट झाला. साधं गाण्याच्या तुम्ही गायक मंडळींना भेटलात तर ते काही तुम्हाला एक्सरसाइज सांगू शकतात. अ, योग्य गुरुकडनं तुम्ही जर ओंकार कशाप्रकारे म्हणायचा ते शिकून घेतलं तर ते एक हम आवाजाला एक रिंग प्राप्त होते आवाजाला. सो त्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. सो अशा काही गोष्टी आहेत. अगदी काही रॉकेट सायन्स खरं तर नाहीये. पण मी नाटकात काम करायचो. तेव्हा म्हणजे आता मी म्हटलं तसं शामराव जोशी सर यांच्याबरोबर मी, दिग्पाल लांजेकर फेमस डिरेक्टर. तर आम्ही सगळेजण तिथे जायचो आणि त्यांच्याकडनं खूप आम्हाला शिकायला मिळालं. नाटकामध्ये एक ना प्रोजेक्शन विषयी बऱ्याच जणांना माहिती असतं. तर त्याच्याबद्दल शिकायला मिळालं. त्यातनं आवाजाबद्दल खूप काही शिकायला मिळालं, की नाटकात फार चॅलेंजिंग होतं. आता आपल्या इथे माईक आहे आणि आपण बोलतोय तर सहज नॉर्मल बोलतोय मी. पण नाटकात माईक हा तो 10 फुटावरती असतो आणि त्यावेळेस इमोशनल होऊन पण बोलायचंय, पण त्या माणसाला ऐकू पण गेलं पाहिजे. सो ही एक वेगळीच कसरत आम्ही अनेक वर्ष करायला मिळाली आम्हाला थिएटरमध्ये. त्याचा मला खूप फायदा झाला इंडिव्हिज्युअली आणि हे बाकीचे छोटे-मोठे एक्सरसाइजेस तुला सांगितलं जसं आणि कन्सिस्टन्सी. म्हणजे ते तुम्ही कन्सिस्टंटली करत असाल तर मग हळू आवाजात बदल होत जातो. आणि अजून एक गोष्ट आवाजाबाबत मी ती केली ती म्हणजे की मी नॅट जिओ आणि डिस्कव्हरी यांची माझ्या खूप कृपा आहे. त्यांचे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हिंदी आणि इंग्रजी यांना ऐकणं, त्यांचे प्रोनन्सिएशन्स ऐकणं आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करणं, हा पण एक माझा अभ्यास असायचा.